मी नाहीये असं आपण म्हणू शकत नाही. मी नाही होऊ शकत नाही. मी तर आहेच. मीला नष्ट करण्याचा काही मार्ग नाहीये. म्हणजे जाणण्याला नष्ट करू शकत नाही, हे अर्धसत्य आहे. आणि अष्टावक्र इथे अजून एक पाऊल पुढे जातो. शांतपणे पाहू. मी नाही असं म्हणणं खरंच शक्य नाही, हे खरं आहे. जर कोणी म्हणालं, मी नाही, तर लगेच प्रश्न येतो, हे मी नाही कोण म्हणतंय? म्हणजेच जाणणं नाकारता येत नाही. कारण नकारही जाणण्यातच दिसतो. म्हणून वेदांत म्हणतो, जाणणं नाकारता येत नाही. पण इथे आपण सूक्ष्मपणे अडकू शकतो. मन लगेच असं म्हणतं, म्हणजे मी जाणणं आहे. इथे अष्टावक्र थांबवतं. तो म्हणतो, जाणणं आहे असंही धरू नको. कारण जाणणं हा शब्दसुद्धा एक कल्पना होऊ शकतो. मी आहे हा विचारही दिसतो. थोडं शांतपणे पहा. तुला कधी असा अनुभव आला आहे का, अचानक शांतता, विचार थांबले, फक्त उपस्थिती. त्या क्षणी मी आहे हा विचार असतो का? बहुतेक वेळा नाही. पण तरीही काहीतरी आहे. म्हणून अष्टावक्र एक मोठी गोष्ट सांगतो. तो म्हणतो, मी आहे हा विचारही शेवटी गळतो. म्हणजे मी शरीर आहे गळतं. मी मन आहे गळतं. मी साक्षी आहे गळतं. मी जाणणं आहे हेही शेवटी गळतं. मग उरतं काय? इथे भाषा थांबते. कारण जर आपण म्हणालो जाणणं आहे, तर आपण त्याला एक वस्तू बनवतो. आणि जर म्हणालो काहीच नाही, तर तेही चुकीचं आहे. म्हणून अष्टावक्र शेवटी फक्त इतकंच म्हणतो, जे आहे ते आहे. एक सोपं उदाहरण. समजा समुद्र आहे. लाटा उठतात. एक लाट म्हणते, मी समुद्र आहे. हे चुकीचं नाही, पण पूर्ण सत्यही नाही. कारण समुद्राला मी म्हणायची गरज नाही. तो फक्त आहे. म्हणून अंतिम स्पष्टता अशी, तू म्हणालास, मी नाही होऊ शकत नाही. इथे अष्टावक्र म्हणेल, तो मी कुठे आहे ते आधी पहा. जर तू शोधायला गेलास, शरीर नाही, विचार नाही, भावना नाही, मग मी सापडत नाही. एक वाक्यात, जाणणं नष्ट होत नाही. पण मी म्हणजे जाणणं आहे ही कल्पना शेवटी गळते. मला आत्ताच या क्षणाला लगेच बोध पाहिजे आहे, काय करू? तुझा प्रश्न खूप प्रामाणिक आहे. मला आत्ताच या क्षणाला बोध पाहिजे आहे, काय करू? पण इथे एक सूक्ष्म गोष्ट आहे. काय करू हा प्रश्नच थोडा अडथळा बनतो. कारण बोध बहुतेक वेळा काही नवीन करून मिळत नाही, तर आत्ता जे आहे ते स्पष्ट दिसण्यात आहे. मी तुला आत्ता इथेच करता येईल असा एक साधा प्रयोग देतो. थांब, काही सेकंद काहीही करू नको. डोळे उघडे असू दे किंवा बंद. आत्ता फक्त लक्ष दे. शरीराची जाणीव आहे. काही विचार येत असतील, आवाज असतील, हे सगळं दिसतंय. आता एक साधा प्रश्न पहा. हे सगळं कोणाला दिसतंय? उत्तर शोधू नकोस. फक्त लक्ष दे की दिसणं आधीच चालू आहे. विचार आला तरी चालेल. मन लगेच बोलेल, मी पाहतोय, हे समजलं का? तेही दिसतंय. म्हणजे विचार आला तोही दिसतो. आत्ता काय नक्की आहे? या क्षणी खात्रीने काय आहे? विचार बदलू शकतात. भावना बदलू शकतात. शरीराची जाणीव बदलू शकते. पण एक गोष्ट आहे, जाणलं जातंय. ही गोष्ट आत्ता सिद्ध करायची गरज नाही. ती आधीच स्पष्ट आहे. इथेच अडचण येते. मन म्हणेल, बस एवढंच? मला काहीतरी मोठा अनुभव हवा. पण अनेक शिक्षक सांगतात, बोध बहुतेक वेळा साधाच दिसतो. तो एखादी विलक्षण अवस्था नसतो. तो आधीपासून असलेल्या जाणण्याकडे लक्ष जाणं असतो. सर्वात महत्त्वाचं, तू म्हणालास, मला आत्ता बोध पाहिजे. ते लक्षात ठेव. बोध भविष्यात नाही. तो नेहमी या क्षणातच दिसू शकतो. पण त्यासाठी काही मिळवायचं नसतं.
फक्त जे आधीपासून आहे ते दुर्लक्षित करू नकोस. बोध म्हणजे काही नवीन अनुभव नाही, तर आत्ता जे जाणलं जातंय ते स्पष्टपणे दिसणं.